नमस्कार, मी आरती आणि आपण पाहताय आवाज इंडिया मराठी शोध सत्याचा. स्वागत आहे आपलं आमच्या या विशेष पॉडकास्टमध्ये. आजचा आपला विषय आणि पाहुणे दोन्हीही खास आहेत. तर आपल्या सोबत आज आहेत दलित पॅंथरचे सहसंस्थापक म्हणजेच फाउंडर मेंबर, एक ज्येष्ठ विचारवंत, लेखक आणि कवी, ज्यांनी जागतिक पातळीवर दलित साहित्याला एक वेगळी ओळख मिळवून दिली. सर अर्जुन डांगळेजी. नमस्कार सर, खूप खूप नमस्कार. स्वागत आहे तुमचं आवाज इंडिया मराठीवर. थँक्यू. सर मला सगळ्यात आधी विचारायला आवडेल, की दलित पॅंथर या संघटनेची स्थापना कोणत्या उद्दिष्टांसाठी केली होती आणि कशाप्रकारे त्यावेळी कार्य होतं? दलित पॅंथरची स्थापना ही साधारणतः 1970च्या दशकात झाली. 1970चं दशक हे जागतिक चळवळीच्या सामाजिक, आर्थिक, राजकीय चळवळीच्या दृष्टीने आणि भारतीय राजकारणाच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचं आहे. कारण एक अनरेस्ट ज्याला म्हणतात तरुणामध्ये, म्हणजे ॲग्री यंग मॅनची पिढी, मग ती सांस्कृतिक क्षेत्रात असो, राजकीय क्षेत्रात असो, साहित्यिक क्षेत्रात असो, अशा सगळ्या क्षेत्रामध्ये ही झाली होती. आणि विशेषतः दलित पॅंथरच्या संदर्भात बोलायचं झालं तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं महापरिनिर्वाण 1956 साली झालं. नंतर त्यांची धुरा म्हणजे बाबासाहेबांची जी इच्छा होती की रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाची स्थापना व्हावी, शेड्यूल कास्ट फेडरेशन हा एक जातीय आणि पक्ष नसावा, या देशाला लोकशाहीला पूरक असा एक व्यापक आणि सर्वसमावेशक पातळीवर रिपब्लिकन पक्षाची स्थापना नंतर त्यांच्या अनुयायांनी केले. म्हणजे प्रेसिडियम स्थापन झालं. मग त्याच्यात कर्मवीर दादासाहेब गायकवाड असतील, बॅरिस्टर शिवराज असतील, बॅरिस्टर राजाभाऊ खोब्रागडे असतील, BC कांबळे असतील, असे अनेक लोक होते. आणि प्रेसिडियम स्थापन झाल्यानंतर त्या 58 सालातच बाबासाहेबांच्या ह्या रिपब्लिकन पक्षात फूट पहिल्यांदा पडली एक घटनात्मक मुद्द्यावरून. आणि ती फूट नंतर वाढतच गेली. तो इतिहास मी इथे सांगत नाही, पण रिपब्लिकन पक्षामध्ये फाटाफूट होती. दुसरीकडे देशामध्ये सहकाराच्या नावाखाली एक ग्रामीण भागामध्ये अत्याचाराची मालिका, म्हणजे एक वर्चस्व विशिष्ट जातीच्या हाती होतं. आणि मग सहकार्याच्या नावाखाली मग इथल्या भूविकास बँका असोत, जिल्हा बँका असोत, साखर कारखाने असोत, इतर सगळी सहकार्याच्या नावावर एका विशिष्ट वर्गाच्या जातीच्या हातात आली होती. आणि त्यातून एक कुठेतरी बाबासाहेबांनी तयार केलेली पिढी आणि जे आपले हक्क मागत होते, अशी रिपब्लिकन पक्ष गटातटात विभागले होते, तरी ते कुठेतरी हक्काची त्यांना जाणीव झाली होती, मागणी करत होते. त्याच्यातून कुठे अत्याचाराची मालिका सुरू झाली होती. तशातच त्यांच्यामध्ये जी असलेली मानसिक प्रवृत्ती होती, जी इथल्या धार्मिक अंगाने विषमतावादी प्रवृत्तीकडे नेणारी होती, ती त्यांना जोपासत होती. आणि 70च्या दशकात, 72च्या दशकात अन्याय अत्याचाराची इतकी मालिका, म्हणजे ब्राह्मणगाव, शिरसगाव, असं निरनिराळ्या संबंध बावडाचं प्रकरण झालं होतं, सामाजिक बहिष्कार झाला होता. आणि त्यावेळेस आम्ही सगळे दलित साहित्यिक चळवळ त्याच काळात सुरू झाली होती. अण्णाभाऊ साठे, शंकरराव खरात, बंधू माधव यांनी सुरू केलेली चळवळ बाबूराव बागुलांनी तिला एक आयाम दिला होता, वेगळा आकार दिला होता. 71 साली महाडला जे संमेलन झालं होतं, दलित साहित्य संमेलन, त्याला त्यांनी एक जाहीरनामा सदृश्य असं भाषण करून दलित लेखकांनी विद्रोही लिहावं. दुसरीकडे औरंगाबादमध्ये डॉक्टर म.ना. वानखेडे, म्हणजे औरंगाबाद म्हणजे आजचं संभाजीनगर, ज्या नागसेनवनामध्ये जी बाबासाहेब आंबेडकरांनी मिलिंद कॉलेज सुरू केलं होतं, तिथे विद्यार्थ्यांच्या, ग्रामीण भागातून आलेले विद्यार्थी हे आपली आयडेंटिटी शोधत होती वाङ्मयामध्ये. आणि मग तिथे डॉक्टर म.ना. वानखेडे असतील, डॉक्टर म.बी. चिटणीस असतील, डॉक्टर रायमाने असतील, पानतावणे, अशी सगळी ही सगळी मंडळी होती. त्यांनी त्या विद्यार्थ्यांचं मिलिंद साहित्य परिषद स्थापन केली. आणि त्यांच्यापुढे प्रश्न होता, कसं लिहावं, काय लिहावं. आणि तिथून हे दलित साहित्य चळवळीचे उगम मी सांगतो. आणि महाराष्ट्रात ठिकठिकाणी, नागपूर, मुंबई, ठीक आहे,
आणि नुसतं आम्ही त्यावेळेस विद्रोही कविता लिहायचो अन्याय अत्याचाराविरुद्ध, सामाजिक अन्याय, त्याच्यावर स्त्रियांच्या शोषणाविरुद्ध, भूमिहीन शेतमजुरांचं जे शोषण होते त्याच्याविरुद्ध. पण नंतर आमच्या वाचनात डॉक्टर म.ना. वानखेडे अमेरिकेला जाऊन आले होते. त्यांनी ब्लॅक पॅन्थर तिथली ब्लॅक पॅन्थरची चळवळ पाहिली होती तिथल्या साहित्यिकाने उभी केलेली. आणि ते साहित्यिक रस्त्यात उतरले होते अन्यायाविरोधात. एक मिलिटन्सी, लढाऊ भूमिका घेऊन ते स्वतः त्याच्यात उतरले होते. आणि नंतर इथे भुसावळच्या एका साहित्य संमेलनात 68 मध्ये डॉक्टर म.ना. वानखेडे निग्रोसारखं, त्यावेळेस निग्रो म्हणायचे, पण आता त्याला ब्लॅक आपण शब्द वापरतो. निग्रो त्याप्रमाणे तुम्ही दलितांना विद्रोही वाङ्मय लिहिलं पाहिजे आणि विद्रोही वाङ्मयाची चळवळ सुरू झाली होती. पण नुसतं मग राजा ढाले असेल, मी असेल, नामदेव असेल, जवी पवार असेल, प्रल्हाद चंदवरकर असतील, असे अनेक तरुण होतोय. आम्ही नुसतं वाटलं की नुसतं कविता लिहून आणि इथल्या जर प्रस्थापिताविरुद्ध साहित्यिकावर लढायचं असेल तर आपल्याला काहीतरी ठोस भूमिका घेतली पाहिजे. आणि म्हणून दलित पॅन्थरच्या पासून प्रेरणा घेऊन एक ब्लॅक पॅन्थरची प्रेरणा घेऊन एक दलित पॅन्थर एक स्थापन करण्यात आलं. आणि मग त्यावेळेचा झंझावात म्हणजे दलित पॅन्थरचा ही त्याची पार्श्वभूमी होती. आणि मग जिथे एक मिलिटंट भूमिका, एक तर रिपब्लिकन पक्षाचं जे नेतृत्व होतं ते आम्हाला मिळमिळतं वाटायचं. म्हणजे एक कुठेतरी समजोतार करायचा आपल्या राजकीय स्वार्थासाठी किंवा फायद्यासाठी. आणि दलितांचे जे प्रश्न होते, भूमिहीनांचे प्रश्न होते, स्त्रियावरील अत्याचाराचे प्रश्न होते, विद्यार्थ्यांचे प्रश्न होते, शिक्षणाचे प्रश्न होते, त्याच्यावर कोणी काही बोलत नव्हतं. मग या संदर्भात एक मिलिटंट अशी ही दलित पॅन्थर उभी राहिली. आणि तुला सांगतो स्वयंस्फूर्तीने, कारण त्यावेळेस एक समाजात वाटच बघत होते ते तरुण नवीन पिढी. कारण एक 60 नंतर बाबासाहेबांच्या एक बहुजन समाजात एक शिक्षणाचं वारं होतं आणि त्याच्यातून महाराष्ट्रात ठिकठिकाणी कॉलेजेस, शाळा, तसं मिलिंद नागसेन आणि ठिकठिकाणी दलित तरुण आणि बहुजन समाजात तरुण उठून उभे राहत होते. त्या तरुणांना एक नवा हत्यार मिळालं, एक लढाऊ हत्यार मिळालं आणि दलित पॅन्थरचा लढा अशा पद्धतीने सुरू झाला. वैयक्तिकरित्या म्हणजे कसे संबंध होते तुमचे नामदेव ढसाळ आणि नाही, राजा नाही. ढाले आम्ही सगळे यांच्यासोबत? अगदी बरोबरच म्हणजे हे राजा ढाले, नामदेव ढसाळ, हे सगळे आम्ही मित्रच होतो. बरोबरच. त्याच्या अगोदर आम्ही साहित्यात देखील जे प्रस्थापित साहित्यिक होते, जे त्यांना वाटायचं की साहित्याचे मानदंड ठरवणारे हे कोण? सौंदर्यशास्त्र ठरवणारे हे कोण? म्हणजे पूर्वी कसं होतं, भागचंद्र वगैरे फुलं ही तारे, फुले, वारे याच्या भोवती असायची. आता चंद्राला पाहिल्यानंतर काही लोकांना फक्त प्रेयसीच्या मुखड्याची आठवण व्हायची. पण आम्हाला एक असं वाटायचं, एक भाकरीचं चंद्र, सगळं असं चंद्र शोधण्यात म्हणजे असं वाटायची, भाकर आठवायची त्यावेळेस. किंवा काही वाटायचं लोकांना, की इंद्रधनुष्य पाहिल्यानंतर देखील त्यांच्या मनात एक हे उठायचे तरंग. पण दलित कवीला ती आपल्या आईचं जुनेराची आठवण यायची. जुनेर माहिती आहे ना तुला? निळ्या रंगाच्या ठेंगळ्यांनी असं ते जोडलेलं हे असतं. ते आठवायचं. आणि परत आपलं भाषा पण म्हणजे प्रतिमा पण बदलल्या. त्याच्या डोळ्यात आता चवदार पडताळाचं पाणी तरंगलं. म्हणजे मराठी साहित्यात, दलित साहित्याची ही जी प्रतिमा सृष्टी होती, भाषा होती, अनुभवाचं बदललं. नामदेव ढसाळाचं सारखं गोलपीठं आलं. एक संबंध मराठी साहित्यामध्ये एक नवं अनुभव विश्व, नवी जाणीव. प्र. सोनकांबळेंचा आठवणींचे पक्षी, दया पवारांचा कोंडवाडा आणि बाबूराव बागुलांच्या कथा होत्याच. या सगळ्यामधून आम्ही एक वाटचाल करत करत नवीन पिढी एक साहित्यातून आणि त्याच्यातून प्रस्थापित साहित्याला आव्हान देत होतो. तसं प्रस्थापित समाज व्यवस्थेला आव्हान दलित पॅन्थरच्या वतीने देण्यात आलं. संबंध जी जमीनदारी किंवा सरंजामशाही होती तिला एक आव्हान होतं आंबेडकरी विचाराचं. आणि आंबेडकरी विचार आम्ही बदलाची मागणी करत होतो. बदल म्हणजे सामाजिक न्यायाची, सामाजिक समतेची, बंधुत्वाची जी विषमता इथल्या धर्मग्रंथांनी, इथल्या समाजव्यवस्थेने दिली होती, ती बदलण्याचा प्रयत्न करत होतो आम्ही. एकंदरीत म्हणजे ज्यावेळी आपण बघतो मागे वळून आता 2026 मध्ये तुम्ही जर 70चा दशक तुमचा आठवाल, तर काय वाटतं म्हणजे किती गरजेची होती त्यावेळी आंबेडकर चळवळ आणि हे जे दलित साहित्य आहे आणि कशाप्रकारे त्याने समाजावरती एक परिवर्तन आणलं? हे समाजामध्ये महाराष्ट्रातच नाही तर संबंध देशभर ही दलित साहित्याने दलित पॅन्थरची चळवळ आज महाराष्ट्राच्या प्रत्येक युनिव्हर्सिटीमध्ये आणि भारताच्या नव्हे जगातल्या प्रत्येक युनिव्हर्सिटीमध्ये दलित लिटरेचर
म्हणजे दलित पॅन्थरने तू म्हणजे दलित पॅन्थर म्हणजे काय होतं, दलित साहित्य चळवळीचा एक कृतिशील आविष्कार होता तो. तर आम्ही शब्दबद्ध जे करायचो, तर त्या कृतिशील आविष्कार म्हणजे दलित साहित्याची चळवळ होती आणि मिलिटन्सी. आम्ही काही वी वर नॉट व्हायलंट म्हणजे आम्ही काही हिंसक नव्हतो, पण मिलिटन्स होतो. कारण जिथे-जिथे अन्यायाचा प्रतिकार उदाहरणार्थ भुगावला, तिथे दलितांची जमीन बळकावली, तर तिथे कार्यकर्ते जायचे. तिथल्या जमीनदाराविरुद्ध उभे ठाकायचे. जे काय असेल ते लढाऊ भूमिकेत आणि त्या मिळवून दिल्या. अशा अनेक प्रकार आणि महाराष्ट्रात ठिकठिकाणी सुरू झालं. प्रचंड प्रतिसाद म्हणजे महाराष्ट्रामध्ये बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराचं जे तेज होतं, ते झळाळून निघालं आणि एक लढाऊ भूमिका घेतलेला प्रस्थापित कुठल्याही सामाजिक याची किंवा राजकीय लाभाची अपेक्षा न धरता उतरलेला एक कमिटेड तरुण संबंध आम्ही त्यावेळेस म्हणायचो आम्ही डोक्याला कफन बांधून उतरलो. म्हणजे काय असं काहीच नव्हतं. म्हणजे या ज्या चळवळीत आम्ही आता तर आम्हाला एखाद्या मंत्र्याला भेटायचं असेल तर लोक सतत 5-5 तास उभे राहतात. पूर्वी आम्हाला मुख्यमंत्र्याचे वगैरे फोन वगैरे आले, भेटायला या किंवा मंत्र्याचे, पोलीस कमिशनरचे. आम्ही सांगायचो त्यांना तुम्हाला गरज असेल तर आमच्याकडे भेटायला या. इतकं आमचं हे होतं. म्हणजे चळवळ म्हणजे बरोबर की नाही हे चूक आपण ते ठरवू. पण त्या काळात एवढं आमच्यात धमक होती, की अन्यायाविरुद्ध उभं ठाकण्याची आणि कुठल्याही परिणामाची आणि कुठलीही अशी विशेष साधन संपत्ती म्हणजे असे सोर्सेस उभे नाहीत. एक निष्ठा होती आणि ह्या चळवळीच्या मागे ज्यांना प्रत्यक्ष चळवळीत सामील होत होते, असे आपले बरेच लोक या चळवळीला मदत करत होते आणि सगळ्या पक्षाच्या होते. आणि दलित पॅन्थरने कधी एक जातीय भूमिका घेतली नाही. दलित पॅन्थरमध्ये आज जो प्रश्न असतो जी दलितामधले आंतरविरोध, त्या सगळ्या मातंग समाजाचे, चर्मकार समाजाचे, ढोर, होलार असे भटक्या विमुक्तांचे, लक्ष्मण गायकवाडपासूनचे लक्ष्मण मानेसारखे लोक हे संबंध ह्या दलित पॅन्थरच्या चळवळीत होते. म्हणजे एक व्यापक भूमिका म्हणजे बाबासाहेबांना जी अभिप्रेत भूमिका होती रिपब्लिकन पक्षाच्या स्थापनेच्या काळी, की एक व्यापक सर्वसमावेशक एक लोकशाहीला पूरक अशी शक्ती उभी करायची, ती पॅन्थरच्या रूपात एक साकार झाली होती. शोषितांचे, म्हणजे वंचितांचे, कामगार वर्गाचे सगळेच प्रश्न यातून मांडले गेले. पण आता जर पाहिलं आपण, तर जी तडफदार लेखणी होती, ती आता कुठेतरी थंडावलेली दिसते. काय कारण असावं, की नाही, आता तसे याच्यात आता साहित्यिक कसं घडत झालंय, नाहीत? सगळ्याच चळवळी, डाव्या चळवळी असतील, समाजवादी चळवळी असतील, सगळ्या परिवर्तनवादी चळवळीमध्ये एक शिथिलता आली. ह्याची कारणं अशी आहेत, की बरेचसे लढे आता कामगारांचे प्रश्न होते त्या काळात. तर युनियन्स आणि कामगार लढे जोरात होते. नंतर मग कामगार कायदे झाले. झोपडपट्टीवासियांचे लढे होते, ते लढवले गेले. शिष्यवृत्तीचे, वसतिगृहाचे, शिक्षणाचे प्रश्न होते. स्त्रियावरल्या अंड्यातेराचे ग्रामीण भागातले प्रश्न होते. भूमिहीन शेतमजुरांचे हे नंतरच्या काळामध्ये सत्ताधाऱ्यांनी आणि लढाईत ते हे संबंध चळवळीचा आणि संघर्षाचं यश आहे ना, संबंध काळ बदलत गेला. स्त्रियांना हक्क मिळत गेले, दलितांना हक्क मिळत गेले आणि काळाच्या ओघात जसं-जसं औद्योगिकीकरण वाढलं आणि जसं-जसं विज्ञान युगाच्या बाजूला, तसं-तसं कायद्याने तर अस्पृश्यता संविधानाने गेलीच होती. परंतु या संबंध ह्याच्यात हे बदललं आणि काळाच्या ओघात एक समाजही सुशिक्षित झाला. म्हणजे जुन्या काळात जी रिढूची जी मानसिकता होती, तिच्यात निश्चितपणे बदल झाला ना. म्हणजे बदल झाला असं काही नाही. उच्चवर्णीयामध्ये पण काही असे लोक होते, की ज्यांना ही समता हवी होती. म्हणजे हा विषमतावादी समाज रचना अभिप्रेत त्यांना त्याच्याविरुद्ध लढणारे बऱ्याच संघटना पण होत्या. युवक क्रांती दलासारखं होतं, स्टुडंट फेडरेशन आणि इतर डावे पक्ष आणि सत्ताधारी पक्षातले देखील काही लोक त्या काळात हे सामाजिक समतेच्या लढ्याला अनुकूल असे होते. काळाचा बदल आणि आता काय झालंय लढ्याची शैली बदललेली आहे आणि स्वरूप बदललेलं आहे. पूर्वी कसं मोर्चे, घेराव प्रचंड असे हे व्हायचं. संबंध आम्ही काळा घोडा म्हणजे आमच्या अंगात तिथे संचरून यायचं. आझाद मैदान ते काळा घोडे असले मोर्चे किंवा मंत्रालयावरचे मोर्चे हे त्या काळात होते. आता लोकांच्या मानसिकतेत आणि संबंध समाज रचनेत आणि हे विशेषतः जागतिकीकरणाच्या 91 नंतरच्या संबंध पार्श्वभूमीवर समाजाचे प्रश्न हे बदलत चाललेले. त्यामुळे लढ्याच्या शैली बदलत चाललेल्या आहेत आणि आता युद्ध हे आम्ही म्हणतो, आपले फेस करत नाहीत लोक प्रश्नांना. Facebookवर काहीतरी हे करतात. आम्ही तेच सांगतो, वी हॅव टू फेस दी प्रॉब्लेम्स. म्हणजे Facebookवरच नसतं ना, परंतु चळवळीच्या शैली बदललेल्या आहे. परंतु लोकांची मानसिकता
ही अजून तशीच आहे. म्हणजे म्हणजे ज्यावेळेस अजूनही विषमता आहेच असं वाटतं. विषमता ज्या प्रमाणात आहे, कारण आणि तुला एक सांगतो, म्हणजे ही विषमतेचा लढा विरुद्ध हा अखंड लढा आहे. हा काय साहित्यिक आणि सामाजिक आणि हा लढा, हा सांस्कृतिक मूल्याविरुद्धचा लढा आहे. ही सांस्कृतिक मूल्य कोणती? की उच्च वर्गाने, वर्चस्ववादी प्रवृत्तीने आणि इथल्या विषमतावादी प्रवृत्तीने जोपासलेली मूल्य आहेत. ही त्यांनी आपल्यावर लादण्याचा सातत्याने प्रयत्न करत असतात. आणि त्याच्यात सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बाबासाहेबांचं हे रिव्होल्यूशन आणि काउंटर रिव्होल्यूशन, क्रांती आणि प्रतिक्रांती, हा जो निबंध दिला त्याच्यात त्यांनी मांडलेला आहे. हा झगडा सतत चालू असणार आहे. त्यांचं असं म्हणणं होतं त्या निबंधात, त्यांनी सांगितलं, की एखादा वर्ग ज्यावेळेस, खालचे वर्ग, दडपलेले वर्ग, वंचित समूह ज्यावेळेस वरती उफाळून येतात आणि सत्तेच्या नसनाड्या तिथं आपल्या ताब्यात घेण्याचा प्रयत्न करतात किंवा इतरांच्या बरोबरीने राहण्याचा प्रयत्न करतात, त्यावेळेस समोरचे ज्यांच्या हातात ह्या सत्तेच्या नसनाड्या आहेत, वर्णव्यवस्था आहेत, संबंध मक्तेदारी व्यवस्था आहे, ते लोक त्यांना दाबण्याचा प्रयत्न करत असतात. म्हणजे प्रतिक्रांतीची ही सुरुवात असते ती. म्हणजे क्रांती आणि प्रतिक्रांतीचा झगडा सातत्याने चालत असतो. फक्त त्याचं स्वरूप आणि शैली ह्या बदलत जातात. तो लढा अजूनही अखंड आहे आणि आपल्याला तो पुढे लढा आहे. आणि आम्ही नेहमी सांगतो, आपली काही लढाई काय साधाच आंबेडकरी चळवळीची किंवा दलितांची म्हणजे व्यापक अर्थाने म्हणतो, इथल्या नाहीर वर्गाची आपण म्हणू, मार्क्सवादी भाषेत म्हटलं तर, संबंध लढाई ही सांस्कृतिक मूल्य आज जे बघतोय आपण. म्हणजे आज कसं होतंय, आता मी एक गंमत सांगतो तुम्हाला. म्हणजे पूर्वी विज्ञानवादी आम्ही प्रश्न विचारायचा शाळेत, की रात्री झाडाखाली का झोपू नये? तर प्रश्न असायचा. तर एकाने लिहिलं, रात्री कार्बन डायऑक्साईड सोडतात आणि तो जीवनाला तो पूरक असतो रात्री आपल्याला. पण हल्ली असे काही पुस्तकातून आणि ह्याच्यातून जातात, की ते अशी ही ही विज्ञानवादी दृष्टिनर्थ करून रात्री झाडावर भुते असतात, ती आपल्या मानगुटीवर बसतात. म्हणून झाडाखाली झोपू नये, अशी चमत्कारवादी अंधश्रद्धा, अशी प्रवृत्ती, म्हणजे हे उदाहरण दिलं. अशा प्रवृत्तीवर आज आपण बघतो, की देशामध्ये जे भोंदूपणाच्या नावाखाली स्त्रियावरचं शोषण असतं, स्त्रियांचं सगळ्या समाजातल्या शोषणाचं, चमत्काराच्या नावाखाली, अंधश्रद्धेच्या नावाखाली आणि धर्माचा वापर करून अध्यात्माच्या नावाखाली जे होतं, याला जबाबदार कोण? म्हणजे लोकांमध्ये बाबासाहेब आंबेडकरांनी, फुले असतील, आपण शाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र म्हणतो तो हेच, की त्यांनी एक प्रगत आपल्याला दृश्य दिली. स्वातंत्र्य, समता, बंधुभाव, जातीयतेच्या विरुद्ध, अंधश्रद्धेच्या विरुद्ध, संबंध ह्याच्या विरुद्ध, स्त्रियांच्या सन्मानाच्यासाठी एक आपण लढलेलो आहोत. ही आपली भूमिका ही सातत्याने आपण ठेवली पाहिजे आणि हा लढा सातत्याने चालूच राहणार आहे. पुन्हा चळवळींकडेच येते. ज्यावेळी चळवळी होत्या आणि तुम्ही ज्या पद्धतीने सांगितलं, की फाटाफूट झाली, तर त्यानंतर कुठे अशी खंत किंवा दुःख वाटायचं ज्यावेळी अनेक फाटे फुटले गेले? नाही, वाटतं ना. मला तर फार आता त्याचं कधी-कधी वाटतं. आपण जे चळवळीचे दिवस पाहिलेले आहेत आणि आत्ता बघतोय, की कसलीही अपेक्षा, जे तरुण रस्त्यात उतरायचे, कमिटमेंट नावाची गोष्ट होती. मी नेहमी सांगतो, माझ्या भाषणात मी नेहमी सांगतो, की बाबासाहेब आंबेडकरांची चळवळ होती. म्हणजे 1927 सालचा महाडचा काळाराम, 30 सालचा महाडचा काळारामचा संबंध चळवळ होता. त्या काळातले लोक, आता तरी आपल्याजवळ साधन संपत्ती आहे. म्हणजे दलितांच्या ह्याच्याजवळ साधन आहे, संपत्ती आहे, सोर्सेस ज्याला आपण म्हणतो ते आहेत. म्हणजे बाबासाहेबांच्या चळवळीमुळे ज्या माणसाच्या पायाखाली, मी नेहमी सांगतो, पायात चप्पल नव्हती, त्या माणसाच्या पायाखाली मोटारीचा ॲक्सिलेटर आला. म्हणजे एवढी प्रगती झाली आहे 70-80 वर्षामध्ये. ही मोठी क्रांती आहे, सामाजिक क्रांती. आणि ह्यानंतर आता आपण बघतो, की आज चळवळीमध्ये जे शैथिल्य आलं, ते एक तर कसं, पूर्वी एकच प्रश्न होता, माणूस म्हणून. बाबासाहेबांच्या काळात किंवा नंतरच्या काळामध्ये माणूस म्हणून एक जगण्याचा हक्क आपला. नंतरच्या काळामध्ये जसं शिक्षण आणि संबंध नोकर-धंद्यात दलितांमध्ये आणि इतर गरीब नाहीरे ह्याच्यामध्ये वर्ग निर्माण झाले. एक तर आपल्याला जो प्रोलेटरी क्लास म्हणतो, दलित वर्ग जो ग्रामीण भागात इतर राहतो, मध्यम वर्ग तयार झाला, उच्च मध्यम वर्ग तयार झाला. आणि आपण बघतो, की आज आपली म्हणजे ज्या काळामध्ये काही नेसायला नव्हतं, फाटकी कपडे घालायचे, त्या काळात बाबासाहेबांच्या पाठीमागे
त्या काळात दोघांना आव्हान दिलं ना बाबासाहेब आंबेडकरांनी. एक ब्रिटिश साम्राज्यवाद्यांना आणि दुसरं काँग्रेससारख्या महात्मा गांधीच्या नेतृत्वाखाली सत्तेला. आव्हान म्हणजे ते असा विचार करायचे, की एखादी भूमिका घेताना गांधीजींना गांधीजीच्या राष्ट्रीय सभेला किंवा ब्रिटिशांना देखील एखादी भूमिका घ्यायची असेल सामाजिक तऱ्हेचे, व्हॉट इज द रोल ऑफ म्हणजे रोल ऑफ म्हणजे बाबासाहेबांची भूमिका काय डॉक्टर आंबेडकरांची. म्हणजे बाबासाहेब आंबेडकरांच्या वेळेस देखील काही नसताना त्याच्या पाठीमागे निष्ठेने लोक उभे होते. 27 सालचा सत्याग्रह असेल चौदार तळ्याचा, त्या काळातले लोक, 30च्या काळातले लोक, 5 वर्ष तो सत्याग्रह चालला काळावर. ती निष्ठा त्यावेळेस बाबासाहेब दखलपात्र होते ब्रिटिशांना देखील आणि गांधी संबंध चळवळी नाही तर मग ती मुस्लिम लीगची असेल, हिंदू महास सगळ्यांना बाबासाहेब. पण आज आपण ह्या चळवळीत अदखलपात्र झालेलो आहोत, कारण आपल्याजवळ निष्ठेने आणि सर्वार्थाने झोकून म्हणजे पॅन्थरच्या काळापर्यंत संबंधित 80च्या 85च्या पर्यंत जी एक पिढी होती, जी चळवळीसाठी आपलं आयुष्य द्यायला तयार होती, ती चळवळ आज एक ती पिढीच एक जो आपण त्याला जो वारसा तो कुठेतरी लोप होतोय. अर्थात नव्या पिढीला दोष द्यायचा आहे की नाही, कारण अनेक प्रश्न निर्माण झालेले आहेत ह्या काळामध्ये. जागतिकीकरण संबंध, सध्या मग त्या राखीव जागांच्या प्रश्नात ज्या कमी होत चाललेल्या नोकऱ्या, बेकारी, महागाई या संबंध याच्यामध्ये आज चळवळ एका गर्तेत सापडलेली आहे. परंतु एक मात्र नक्की आहे, आंबेडकरी चळवळीत जरी शैथिल्य असेल तरी बाबासाहेबांची चळवळ ही जरी संघटितरित्या आपल्याला विस्कळीत वाटली, संसदीयरित्या ती विस्कळीत वाटली, तर एक तुम्ही लक्षात घ्या की ती वैचारिकदृष्ट्या अधिक सक्षम आणि सुदृढ होते. आज जागतिक पातळीवर गेलेले आहेत. म्हणजे बाबासाहेब आंबेडकरांची जयंती आणि विचार अनेक समाजाचे लोक आणि जगामध्ये साजरे होते. म्हणजे वैचारिकदृष्ट्या बाबासाहेब आंबेडकर जगभर पोहोचत चालले आहेत, ताकदवान होत आहेत. पण संघटनात्मकदृष्ट्या अजून संसदीय राजकारणाच्या दृष्ट्यात म्हणजे निवडणुका वगैरे या काळात ती दुर्बल होत चालली. असं एका गर्तेत आपण ही चळवळ चालली आहेत. परंतु मला विश्वास आहे की जे प्रत्येक पिढी एक स्वतंत्र राष्ट्र असतं, असं बाबासाहेब इमर्सनचं वाक्य बोलायचं. आणि प्रत्येक पिढीला स्वतःच्या इच्छा आकांक्षा असतात. मला वाटतं येणारी पिढी ही निश्चित आकांक्षा आणि बाबासाहेबांच्या म्हणजे काय, संविधानामध्ये जी मूल्य दिलेली आहे, स्वातंत्र्य, समता आणि बंधुत्व. बाबासाहेब म्हणजे काय, आपण काय व्यक्तिपूजक नाहीत, आपण काय बाबासाहेबांना दैवतीकरण करत नाही. आपण बाबासाहेबांचं एक विचाराचं शिल्प जे आहे ते जगभर पोहोचवतोय. आणि संबंध आणि एक आपल्याही डोक्यातून आता काढून टाकलं पाहिजे की आपण म्हणतो बाबासाहेब आंबेडकर दलितांचे मसीहा, दलितांचे नेते. बाबासाहेब आंबेडकर नव्हते, त्यांनी काय काय प्रश्न घेतलेले आहेत. मी आता अभ्यास एक खोतीचा लढा सांगतो तुम्हाला. रायगड जिल्ह्यातला 35-32 सालामध्ये पहिल्यांदा शेतकऱ्यांचा सरंजाम भांडीतल्या जमीनदाराविरुद्ध पहिला लढा बाबासाहेबांच्या स्वतंत्र मजूर पक्षाने दिलेला आहे. तिथे कामगार चळवळी दिलेला आपल्या 1938 साली. म्हणजे स्त्रियांच्या प्रश्नाच्या बाबतीत आहे. म्हणजे बाबासाहेब आंबेडकर आज जागतिक पातळीवर, म्हणून ते केवळ दलितांचे किंवा येत नाही, ते जगातल्या मानव मुक्ती लढ्याचे नेते म्हणून आपण बाबासाहेबांना लोकांच्या पुढे नेलं पाहिजे. अगदीच. ज्या चळवळी होत्या आंबेडकर विचारांवरती चालणाऱ्या, त्यातून महाराष्ट्रातही दलित नेते तयार झाले. पण तेवढं यश नाही मिळालं. जसं आपण बघायला गेलं तर उत्तर प्रदेशामध्ये समाजवादी जी पार्टी आहे, तर बऱ्यापैकी ते बऱ्याचदा म्हणजे निवडून आले आणि एक राजकीय ताकद त्यांच्याकडे आहे. महाराष्ट्रात तसं नाही घडू शकलं. काय कारण असावं? महाराष्ट्रात घडलं होतं ना. ज्यावेळेस हां. बाबासाहेबांनी इंडिपेंडंट लेबर पार्टी काढली 1936 साली, 38च्या निवडणुकामध्ये 16 आमदार निवडून आले होते त्या काळात. मग आता असं काय झालं असेल, की 16. आता दिसत नंतर नाही संयुक्त दलितांचे नेते महाराष्ट्राच्या इतके? काळामध्ये आपण संयुक्त महाराष्ट्र समितीबरोबर होतो. त्या काळात 7 खासदार, 14 आमदार आणि इथल्या मुंबईचे महापौर हे रिपब्लिकन पक्षाचे होते चळवळीचे. पी.टी. बोराळे, डॉक्टर बोराळे. म्हणजे आंबेडकरी चळवळीला हे यश मिळालं हे कधी मिळालं? ज्यावेळेस बाबासाहेब आंबेडकरांनी शेड्यूल कास्ट फेडरेशनच्या जाहीरनाम्यात सांगितलं होतं की आपण संसदीय राजकारण म्हणजे म्हणजे इलेक्शनच्या ह्याच्यामध्ये एकटे लढू शकत नाही, आपल्याला मित्रपक्ष हवेत, समविचारी. ज्या वेळेस आपण समविचारी गट गट म्हणा किंवा संस्था म्हणा किंवा व्यक्ती म्हणा किंवा पक्ष म्हणा यांच्याबरोबर समझोता केला, त्या वेळेस संयुक्त महाराष्ट्र चळवळीत आपल्याला यश मिळालेलं आहे. मध्यंतरीच्या काळात
ऐक्य रिपब्लिकन पक्षाचं ऐक्य झालं होतं. 4 उमेदवार उभे केले होते खासदारकीचे. 4ही उमेदवार निवडून आले होते. म्हणजे आपण ज्यावेळेस समविचारी मित्रपक्षांशी आणि इथल्या समविचार, समदुःखी आणि ज्यांचा शिवशाहू फुले आंबेडकरांनी संविधानात्मक मूल्यावर विश्वास अशा पक्षाशी ज्यावेळेस दोस्ती करतो त्यावेळेस रिपब्लिकन चळवळीला यश मिळतंच. परंतु इथे सातत्याने प्रयत्न चाललेले आहेत. दलित पॅंथरच्या पासून किंवा बाबासाहेबांच्या महानिर्वाणानंतर दलित चळवळीमध्ये, आंबेडकरी चळवळीमध्ये फूट कशी पडेल ही सातत्याने इथले हितसंबंधी लोक करत असतात. आणि याला कारण असं की आंबेडकरी चळवळ ही एक गठ्ठा आणि ताकदीने उभी राहते. तिला रस्त्यात उतरण्याची देखील आणि संसदीय लढाई करण्याची देखील आणि ते तितक्याच ताकदीने ती भूमिका म्हणजे नुसती हे रस्त्यात उतरायचं म्हणून त्याला एक विचार असतो, विचारधारा आहे. म्हणजे आंबेडकरी चळवळीच्या तरुणाजवळ एक फार अभिमानाची आणि बाबासाहेब आंबेडकर ज्या तत्व मांडली, जे सिद्धांत मांडले, जी समाज परिवर्तनाची प्रक्रिया समजावून सांगितली, ह्या देशातले जातीतले ताणतणाव, सामाजिक ताणतणाव किंवा ह्या देशामध्ये समतेच्या आड येणारी जी जी हे भिंती असतील त्या कशा हे बाबासाहेबांनी आपल्याला सांगितलं. ते आत्मसात करून साहित्यामार्फत, विचारवंतामार्फत आज खरं म्हणजे दलित साहित्यामध्ये तुम्ही इतर 6 डिसेंबरला जातो त्यावेळेस आपल्याला काय दिसतं, इतर जत्रा असते तसं नसतं. हे तो एक ज्ञानाचा एक पुस्तकाचं म्हणजे का दिल्लीच्या पुस्तक मेळ्यासंबंधी चर्चा केली जाते माहीत नाही. 6 डिसेंबरच्या पुस्तकाचे जे स्टॉल आहेत संबंधचे ज्ञानाचं हे करणारं सामान्य ते देखील मला वाटतं हेच जी एक भूमिका आहे बाबासाहेबांची ती केवळ आपण व्यक्तिनिष्ठ किंवा बाबासाहेबाला दैवतमय बाबासाहेबांच्या विचारांचं प्रतीक म्हणजे सबंध साहित्य ती चळवळ हा गाभा तिच्या पाठीशी वैचारिक गाभा आंबेडकरी चळवळीला आणि तो प्रबोधनात्मक तो संघटित स्वरूपात जात जरी नसला तरी तरुणामध्ये ही प्रबोधनाची दिशा आणि एक चळवळीचा एक विचार काही जातात म्हणजे स्वार्थाच्या किंवा लोभाच्या दृष्टीने इतरत्र आंबेडकर विरोधी विचाराच्या बाजूने जातात. परंतु मला वाटतं आजचा तरुण जो संबंध बाबासाहेबांना मानणार आहे तो तो अत्यंत त्याच्या विचारावर आणि निष्ठेवर ठाम आहे, आंबेडकरीवर ठाम आहे. त्यामुळे चळवळीला भवितव्य निश्चित आहे असं मला वाटतं. आज जरी थोडं तू म्हणाली शैतल्य 70 सालातल्या आणि 26 सालात फरक आहे हा, पण हा मला वाटतं त्याच्या एक कार्यकारण भाव त्याच्यातला संबंध समजावून घेतला पाहिजे. त्याच्यातली प्रक्रिया सामाजिक जे बदल होत गेलेत ते समजवून घेतले पाहिजेत आणि आपल्यामध्ये झालेले चळवळीमध्ये समाजामध्ये जे वर्ग झालेत त्याच्या प्रत्येक वर्गाचे आजचे इंटरेस्ट ज्याला आपण हितसंबंध म्हणतो हे एक वेगळे आहेत. सिद्धार्थ कॉलनीमध्ये राहणारा किंवा लाल डोंगरमध्ये राहणारा किंवा रमाबाईमध्ये राहणारा जरी हा आणि इकडे संबंध आता गोरेगाव वगैरे इतर उच्चभ्रूमध्ये सोसायट्यात राहणारा मध्यम वर्ग याचे प्रश्न अगदी थोडेसे भिन्न झालेले दिसतात. परंतु त्याच्यामुळे आंबेडकरी विचाराची प्रतवारी काही कमी होत नाही आहे. त्याच प्रमाणात तीच निष्ठा एक चालू आहे. काय वाटतं कोणता पक्ष सध्या चळवळींचा लढा जो आहे तो कायम ठेवतोय? चंद्रशेखर आझाद यांचा की प्रकाश आंबेडकरांचा की रामदास आठवले यांचा रिपब्लिकन पक्ष? कुठच्या अर्थाने तू म्हणते? जे म्हणजे दलितांसाठी कायम उभे राहतात. नाही, नाही, दलितासाठी कायम उभे राहतात सगळेच राहतात ना. आता हा प्रश्न मग तू निवडणुकीच्या संदर्भात विचारत असशील हं. तर मला वाटतं निवडणुकीच्या संदर्भात कुणालाच यश येत नाही. मग ते कुठचे? यशप्राप्तीसाठी काय करावं? युत्या सगळ्यांनी झाल्या पाहिजेत का? सगळ्यांनी मग जी आंबेडकरी चळवळीची बाबासाहेबांच्या संयुक्त महाराष्ट्राच्या संदर्भात जी चळवळ एक वाक्यता होती ती घेऊन आपले मित्रपक्ष जे असतील त्यांच्याबरोबर जाणं हेच आहे ना. हे बघ सत्ता बाबासाहेबांचं म्हणणं आहे सत्ता ही समाज परिवर्तनाचं हत्यार असतं. केवळ लाल दिव्याची खुर्ची किंवा याच्यासाठी नसतं. समाज परिवर्तनासाठी सत्ता बदलाचं आवश्यकता ते आपल्याला दिसून येतं. कारण ज्यांचे वेगवेगळे हितसंबंध असतात ते सत्तेत अभ्यासक्रमातही बदल करू शकतात. त्यांची मूल्य लादण्यासाठी प्रशासकीय व्यवस्थेतही बदल करतात त्यांची मूल्य लादण्यासाठी. बार्टीच्या किंवा आणखीन ज्या संस्था सारख्या असतात त्यांच्यामध्ये बदल करून आज विद्यार्थ्याची स्कॉलरशिप बंद झालेली आहे. बार्टीच्या संशोधन करता येत नाही विद्यार्थ्यांना. म्हणजे आंबेडकरी विचाराची पिछेहाट करण्याची इथल्या
वर्णवर्चस्ववादी आणि प्रस्थापित करायची स्पर्धाच लागलेली आहे. कारण ह्या देशाला बाबासाहेबांचा विचार घेणारी मंडळी यांना वर्णवर्चस्ववादी, जातीयवादी आणि धर्मांध शक्तीला एक आव्हान वाटतं. म्हणून त्यांच्यामध्ये फूट कशी पाडता येईल, त्यांना दुर्बल कसं करता येईल, त्यांच्यात गटबाजी कशी वाढता येईल, हा प्रयत्न सातत्याने चालू आहे. आणि ह्याला मला वाटतं आजचा तरुण वर्ग सजग आहे. परंतु तो त्या पाहिजे त्या ताकदीने उभा राहत नाही. आणि मी मगाशी सांगितल्याप्रमाणे आज ना उद्या एक काळ ठरवत असतो, पुढच्या काळात तो उभा राहील. सध्याच्या काळात कुठचाही पक्ष आता आता मी त्याचं ॲनालिसिस करत नाही, कारण सगळे माझ्या जवळचेच आहेत. हे सगळे प्रकाश आंबेडकर काय, रामदास आठवले काय, गवई काय, चंद्र, हे सगळे सगळ्यांचं राजकारणाविषयी बोलू. पण मला वाटतं आता आंबेडकरी चळवळीची ही गरज आहे की एकमेकाच्या दोष हे दाखवण्यापेक्षा आपण कुठच्या तरी कॉमन मुद्द्यावर कॉमन म्हणजे काय, बाबासाहेब आंबेडकरांच्या वैचारिक भूमिकेवर एकत्र येऊन चळवळ उभारणं आणि आपल्या मित्रपक्षाबरोबर म्हणजे समविचारी जे बाबासाहेबांच्या विचाराला मानतात, संविधानिक मूल्याला मानतात, धर्मांधतेला विरोध करतात, धार्मिक द्वेष पसरवत नाही, अशा शक्तीबरोबर जाणं सध्या हे सुरुवात करणं हीच मला वाटतं आंबेडकरी चळवळीची सुरुवात होणार आहे. सध्या कोणाच्या एकाच्या हातून काहीच घडणार नाही. अबकडं जे वर्गीकरण आहे सध्या फार मोठा चर्चेचा विषय आहे तो. त्या विरोधात आंदोलनही होत आहेत. तर कशाप्रकारे त्याचा प्रभाव राहील जर ते लागू झालं तर? लागू झालं तर तो प्रश्न वेगळा आहे, पण लागू कसं काय करतात हाच प्रश्न आहे पहिल्यांदा. एक तर ह्या लागू करण्याच्या याच्यात एकतर इथे ज्याला आपण जनगणना म्हणतो हं. ती झालेली नाही. कुठच्या जातीची किती संख्या, काय जातीची, हे अजिबात नाही आहे. दुसरी गोष्ट, ज्या वर्गाला हे लागायचं आहे तिथे किती टक्के कोणाला मिळालं, काय मिळालं, याचा जो रिपोर्ट आहे बार्टीने तयार केला तो अजून आलेला नाही आहे. तिसरी गोष्ट, मग हा दलितांच्या मागासवर्गीयाचंच वर्गीकरण. आणि हे का खुल्या वर्गामध्ये कुणी कुठच्या जातीने जास्त फायदा घेतला याचं का होत नाही. ब्राह्मणातल्या जातीने इथे चित्पावनाने किती फायदा घेतला आणि किरवंतांनी किती फायदा घेतला, ब्राह्मणाच्या तिथे करा ना वर्गीकरण. सगळ्याच जातीचं वर्गीकरण करा. कोणी किती फायदा घेतलाय, नुसत्या दलितांचं का. बौद्ध शिकले हा त्या काळात एक प्रचार म्हणजे ते एक तिथे प्रचाराचा भाग होता. बौद्धांनी शिक्षण घेतलं. बाबासाहेबांच्या चळवळीमुळे त्याने संबंध राहणीमान बदललं. राखीव जागेत, शिक्षणात, समाजाच्या सगळ्या क्षेत्रात एक प्रगती केली. तो काय दोष आहे का? नाही आहे. इतर समाजाला कोणी अडवलं नव्हतं, संबंध होते. परंतु त्या काळात तिथे काही लोकांनी त्या मातंग समाजातल्या विशेषतः काही लोकांनी आपलं स्वतःचं नेतृत्व प्रस्थापित करण्यासाठी हा मुद्दा पुढे केला. जास्त बौद्धांनी जागा लाटल्यात वगैरे वगैरे, याचं वर्गीकरण. आणि वर्गीकरण करा ना, करा, सगळ्यांचाच करा ना, ब्राह्मणांचंही करा. किती ब्राह्मण ह्याच्यातल्या कुठच्या ब्राह्मणातल्या कुठच्या जातीने जास्त फायदा घेतला हे देखील लोकांसमोर येऊ द्या ना. म्हणजे दलितांचंच का, म्हणजे हे न्याय द्यायचा असेल सगळ्यांना, सामाजिक न्यायाची भूमिका घेते, सगळ्या जाती आहेत ना, बाकीच्याही जाती आहेत. हा प्रश्न आहे. आणि ही एक गोष्ट मगाशी सांगितल्याप्रमाणे इथल्या प्रस्थापित धर्मांधवादी शक्ती वर्णवळ सातत्याने भीती, आंबेडकरी चळवळीतली भीती वाटत असते की हे शिक्षित तरुण हे उठाव करतील, इथे एक कुठे जर सामाजिक समतेसाठी पुढे येतात, आपल्याला आव्हान देतात, त्यांची कुठेतरी मुस्कटदाबी करायची, त्यांच्यामध्ये कुठेतरी फूट पाडायची. आणि ही तरुणांची भूमिका फार चांगली आहे. ते संबंध दलित एक वर्ग म्हणून उभं करतात. संबंध ते मातंग, चर्मकार वगैरे हे सगळ्यांना बरोबर घेऊन जाण्याची आमची सातत्याने दलित साहित्याची भूमिका तीच होती. दलित या शब्दाचा अर्थ तोच होता दलित साहित्यात, की बदल मागणारे लोक. दलित शब्दाला काय म्हणाले, आम्ही दलित नाही बौद्ध आहोत, तो नव्हता. दलित एक क्रांतिकारक बदल लढणारे आणि एकजुटीने लढणारे, असा एक त्याचा अर्थ होता. तो त्यांना नकोसा वाटतोय, म्हणून याच्यात फूट पाडण्याचे सातत्याने प्रकार चालू झालेले आहेत. याचं करायचं असेल वर्गीकरण तर त्याचा अहवाल द्या. एक तुमची जनगणना किती झालेली आहे ती घ्या. आणि संबंध दलित मागासवर्गीयांचाच नाही, संबंध जाती जमातीमध्ये ब्राह्मणात विशेषतः कोणी फायदा घेतला जास्त, कुठल्या जातीने. ब्राह्मणात जाती आहेत ना, ब्राह्मण म्हणजे काही एक जात नाही, जे खूप आहेत, त्याच्यात खूप आहेत.
चित्पावनापासून किरवंतापर्यंत आहेत. सारस्वत वगैरे खूप असतात, वेगवेगळे खूप लोक प्रकार आहेत. आहेत. त्यांचंही वर्गीकरण होऊ द्या, कोणी फायदा घेतला ते बघू द्या. म्हणजे आमचा आणि मातंगांना मिळू नये वगैरे अशी आमची भूमिका कधीच नाही. उलट त्यासाठी त्या समाजातल्या कार्यकर्त्यांनी वसतिगृह, जसं चळवळीतल्या आंबेडकरी चळवळीतल्या महाबौद्ध समाजातली वसतिगृह उभारली, शिक्षणाच्या चळवळी केल्या, स्त्रियांना शिक्षित केलं, सन्मान दिलं. ज ह्याची अशा पद्धतीने हे करावं आणि आम्ही त्यांच्या पाठीशी उभो आहोत. अनेक आज मातंग तरुण मी त्यांच्या परिषदेला जातो आणि ते ह्या पाठिंबा देतात संबंध मातंग समाजाचे चळवळी. आणि बाबासाहेब आंबेडकर सांगितल्याप्रमाणे काय महार जातीसाठी लढले नाही. त्यांनी मातंग परिषदा घेतलेल्या आहेत, चर्मकारांच्या परिषदा घेतल्या आहेत, कामगारांच्या परिषदा घेतल्या आहेत, स्त्रियांच्या घेतलेल्या आहेत. कामगारांच्या म्हणजे बाबासाहेबांचं भूमिका ही केवळ जी आपण काही लोक आपले पण त्याला हे करतात ते नाही. बाबासाहेब आंबेडकर हे सगळ्यांचे होते. हे आपण विचारलं पाहिजे. आणि ही वर्गीकरणाची जी भूमिका आहे त्याचे परिणाम हे पुढे काय होतील ते आत्ताच आपण लागू करतील की नाही, का केवळ एक राजकीय हत्यार म्हणून फूट पाडण्यासाठी वापरलं जाईल याचंही आपल्याला सांगता येत नाही. ते आल्यानंतर ज्या प्रसंग होईल नेमकं त्यातलं वास्तव काय आहे हे कळल्याशिवाय त्याचे परिणाम आपल्याला आत्ताच सांगता येणार नाही. परंतु निश्चितपणे या पाठीमागे एक राजकीय डाव आणि एक कुठेतरी आंबेडकरी चळवळीचं खच्चीकरण आणि दलितांची ज्या विविध जाती आहे त्यांची एकजूट होऊ न देणं हा अजेंडा याच्या पाठीमागे नक्कीच आहे. हे मी अगदी ठामपणे सांगतो. म्हणजे फूट पडायचं आणि लोकांना वेगळं करायचं हे सातत्याने चालत आलेलं आहे. जसं आता आपण म्हणतोय, की बाबासाहेब हे फक्त दलितांचे नेते नव्हते. त्यांनी सगळ्यांसाठीच लढा दिलेला आहे. त्याचप्रमाणे बाबासाहेब हे ह्यांच्या विरोधातही नव्हते, ब्राह्मणांविरोधात नव्हते, ते विचारधारेविरोधात होते. असमानतेसाठी त्यांनी लढा दिला होता, की ती नसावी करून. पण ही दरी जी आहे दलितांमध्ये म्हणा किंवा ब्राह्मणांमध्ये ती सध्या देखील वाढतच चाललेली आहे. तर काय आपण केलं पाहिजे? ही दरी जी आहे ती कमी झाली पाहिजे आणि बाबासाहेबांनी उपाय दिलेले नाही हां. त्याच्यावर. भारतीय संविधान तुम्हाला दिलेलं आहे. हं. प्रत्येक ह्या देशातला मुसलमान असो, जैन असो, शीख असो, अस्पृश्य असो, स्पृश्य असो, ब्राह्मण असो, कोणी असो, त्याला एक भारतीय नागरिकत्व दिलेलं आहे बाबासाहेबांनी संविधानाद्वारे. आपण भारताचे नागरिक म्हणून आपण सगळे एकत्र राहायला पाहिजेत. त्यांचे हक्क त्यांना मिळाले पाहिजेत. एक जातीच्या, धर्माच्या किंवा कशाच्या नावावरून लिंगभेदाच्या नाव काय हे करता कामा नये. हा देश सगळ्यांचा आहे. संघराज्य आहे आपलं. फेडरल सिस्टीम आपण स्वीकारलेली आहे. ती मांडली पाहिजे बाबासाहेबांनी. आणि बाबासाहेबांनी जी मूल्य दिली आणि बाबासाहेब धर्माच्या किंवा ह्याच्या विरुद्ध नव्हतेच ना. भारतीय संविधानामध्ये तुम्हाला पूजा करण्याचं स्वातंत्र्य आहे, उपासना करण्याचं स्वातंत्र्य आहे, कुठच्याही धर्माचं ते करायचं स्वातंत्र्य आहे. ना करायचं नसेल तर तेही करू नका. फक्त आमचं म्हणणं आहे की धर्म आणि राजकारण याची जी गल्लत चाललेली आहे आणि धर्माचं जे राजकारणाचं जे धार्मिकीकरण जे चाललेलं आहे आणि राजकारणाचं ते धार्मिक हे असं जे हे चाललेलं आहे ते देशाच्या मध्ये फूट पाडणारं आणि देशामध्ये विभाजनवादी प्रवृत्ती, द्वेषमूलक प्रवृत्ती वाढवणारं ते कुठे थांबलं पाहिजे. आणि याच्यावर उपाय बाबासाहेबांनी भारतीय संविधान दिलेलं आहे. स्वातंत्र्य, समता, बंधुत्व, आपण एक फेडरल सिस्टीम, भारतात विविधतेत जी जी एकता आहे ती आपण जोपासली तर मला वाटतं भारतीय संविधान हे खऱ्या अर्थाने फलद्रूप होईल आणि बाबासाहेबांना अभिप्रेत असलेला भारत हा देश उभा राहील. सध्या घेऊयात एक छोटासा ब्रेक आणि पुन्हा सुरुवात करूयात. ब्रेकनंतर आपलं पुन्हा स्वागत आहे आमच्या या विशेष पॉडकास्टमध्ये. सर, मला जाणून घ्यायला आवडेल, की आंबेडकरी विचारधारा आणि ज्या पॅन्थर चळवळी होत्या, त्यामध्ये काय असं एक साम्य होतं? डावी विचारसरणी जी आपण म्हणतो, तर किती एक प्रकारे त्यामध्ये साम्य असतं आणि काय एखादी विषमता असते? ओके. दलित पॅन्थर चळवळ मुळातच ही आंबेडकरी प्रेरणेतून निघालेली आहे. म्हणजे बाबासाहेबांचा रिपब्लिकन पक्षाचा जो विचार होता, मगाशी सांगितल्याप्रमाणे सर्वसमावेशक आणि व्यापक पायावर उभी राहिली पाहिजे, एक जातीय न राहता. आता आंबेडकरी चळवळ जी आपण म्हणतो
आणि दलित साहित्याची जी चळवळ म्हणतो, ती ही 2 कारणामुळे त्याच्यातलं जे अनेक कारणं आहेत, त्याच्यापैकी एक कॉमन कारण सगळ्यापेक्षा फुटीमध्ये आंबेडकरवाद विरुद्ध मार्क्सवाद अशी एक आहे. 58 साली ज्यावेळेस रिपब्लिकन पक्षात पहिली फूट पडली, म्हणजे बापूसाहेब कांबळे ॲडव्होकेट आणि दादासाहेब गायकवाड म्हणजे त्यावेळेस तर बापूसाहेब कांबळे ॲडव्होकेट हे दादासाहेब गायकवाड हे लाल झालेले आहेत, कम्युनिस्टांच्या आहारी गेलेले आहेत. कारण ते संयुक्त महाराष्ट्र समितीबरोबर होते ना. म्हणून त्यांनी ते वेगळं दुरुस्त आणि दुसरा एक घटनात्मक मुद्दा होता. त्याच्यावर दुरुस्त आणि नादुरुस्त अशा ह्याच्यावर त्याच्यावर फूट पडली. आंबेडकरी चळवळीमध्ये ही झाली पहिली फूट. दुसरं दलित पॅन्थरमध्ये जी फूट पडली ती मार्क्सवाद आणि दलित म्हणजे नामदेव ढसाळ, आम्ही सगळे यशवंत मनोहर, बाबूराव बागुल, रावसाहेब कसबे, दया पवार वगैरे आम्ही सगळे कम्युनिस्ट. आणि मग तिथे अस्मिता दर्श आणि असा एक ग्रुप होता, तो राजा ढाले वगैरे एक असं याचा की हे आंबेडकरी चळवळीत मार्क्सवाद वगैरे आणतात. तसं काही नव्हतं. आंबेडकरी चळवळ आणि मार्क्सवाद याच्यावर हे विरोध होता. दलित साहित्याच्या चळवळीत हे झालं, पॅन्थरच्या चळवळीत हे झालं, रिपब्लिकन हा सातत्याने एक डाव होता. मी मगाशी सांगितल्याप्रमाणे एक दलितांची किंवा शोषितांची सर्वहारांची एक ताकद एका मूल्यावर उभी राहिलेली असताना ती पाडण्याचं, ती त्यात दुर्बल करण्याचं किंवा फूट पाडण्याचं कारण सातत्याने चालू असतं. त्याचा तो भाग होता. आता तसं मग बाबासाहेबांचाच विचार करू आपण. बाबासाहेब आंबेडकर यांनी जर आता लोकांना वाटतं कामगारांच्या प्रश्नावर, भाकरीच्या प्रश्नावर वगैरे बोललं तर कम्युनिस्ट. म्हणजे बाबासाहेबांनी आता 1938 साली जो स्वतंत्र मजूर पक्ष काढला, बाबासाहेबांचं लोकांना माहीत नाही, मी बाबासाहेबांचं ते नॉमिनेशन पत्र आहे स्वतंत्र मजूर पक्षाचा ॲप्लिकेशन फॉर्म, त्याच्यामध्ये ते विचारसरणी लिहिली त्याच्यात. तर त्यांनी लेबराईट लिहिलं आहे, मी कामगारांच्या बाजूने. म्हणजे बाबासाहेब कम्युनिस्ट झाले का? नाही. आणि दादासाहेब गायकवाड म्हणाले ना भिसे कांबळ्यांना त्या काळात उत्तर देताना, जर कम्युनिस्ट भाकरीसाठी लढत असतील, कम्युनिस्ट नोकरीसाठी लढत असतील, जमिनीसाठी लढत, तर आम्ही हाडाचे कम्युनिस्ट आहोत. म्हणजे आमचा लढा तोच आहे. आणि बाबासाहेबांचं एकूण जर बघितलं, 38 सालच्या संपात ते डांगे, मिरजकर, ब्रेटली यांच्याबरोबर होते काळा कायद्याच्या विरोधात. त्याचवेळी मनमाडला जे भाषण झालं त्यावेळेस ते म्हणाले कामगाराच्या समोर, आपले 2 शत्रू आहेत, एक ब्राह्मणशाही आणि दुसरी भांडवलशाही. आणि शेवटी तुला सांगतो, 52 सालातलं मी त्या दलित पॅन्थरच्या पुस्तकात लिहिलं आहे की 52 साली बाबासाहेबांनी आपला शेड्यूल कास्ट फेडरेशनमध्ये जे अपयश आलं सगवंद ह्याच्यामध्ये, त्यांनी दादासाहेबांना पत्र लिहिलं. म्हणजे वामन निंबाळकरांच्या याच्यात आहे ते, की मला राजकारण सोडायची इच्छा आहे. आपल्या लोकांना कुठे जायचं असेल तर त्यांनी जावं कानूयाने, आणि विशेषतः मी त्यांना सल्ला देईन की त्यांनी कम्युनिस्ट पक्षात जावं. याचा अर्थ म्हणजे बाबासाहेबांना एक व्यापक भूमिका घ्यायची होती. आणि बाबासाहेबांचं 54 सालाचं नरेपारचं भाषण आहे ना, आम्ही एक वेळ आमचा मार्ग सोडणार नाही, आम्ही एक वेळेस आम्ही फुल्यांना साथ घेऊ, वाटल्यास मार्क्सला साथ घेऊ मार्क्सवाद, आणि फुल्यांना साथ घेऊन आमची चळवळ पुढे नेऊ. म्हणजे पण हा एक प्रचाराचा भाग होता दलित चळवळी पोटीचा. आणि दलित वर्गीय आणि वर्ण लढा आणि वर्ग लढा गेला पाहिजे सोबतीनं. आता इथल्या कम्युनिस्टांच्या त्यावेळेस चुका आहेत. पहिल्यांदा त्यांनी वर्ग लढ्यावर, आर्थिक प्रश्नावरच जास्त भर दिला आणि त्यांना वाटलं इथे आर्थिक समानता आली की सामाजिक समता येईल, पण तसं नव्हतं. बाबासाहेबांचंच हे होतं की पहिल्यांदा सामाजिक क्रांती झाली पाहिजे, मग तिथे काही मूल्य रुजवायची. तो हा एक झगडा सातत्याने चालू होता. परंतु मला वाटतं आता अशी वेळ आलेली आहे, मार्क्सवादी काय, आंबेडकरीवादी काय किंवा समाजवादी काय, ज्याच्या परिवर्तनवादी किंवा पुरोगामी चळवळी म्हणतो, ते इतक्या दुर्बळ झालेले आहेत. आता संविधान हाच एक आपल्या सगळ्यांच्या पुढचा मार्ग आहे. तर मला वाटतं सगळ्यांनी तो मार्ग, त्या चर्चा मागे टाकून, कारण भूतकाळात जर आपण अडकत गेलो तर वर्तमानातलं वास्तव आपल्याला बरोबर आकलन होणार नाही. आणि ते जर आकलन झालं नाही तर भविष्य पिढीसाठी आपण नेमकं काय देणार आहोत हे आपण सगळं. आणि आम्हाला एक नेहमी वाटतं, आपण फुले, शाहू फुले, आंबेडकर हे पुढच्या पिढीच्या हातात देताना एक क्रांतिकारक स्वरूपात दिले पाहिजेत.
सुधारणावादी किंवा काय वगैरे अशा नाही. ते क्रांती काय समाजामध्ये 3 प्रवाह येतात बघ साधारणतः. एक सामाजिक, एक समरसतावादी धोरण आहे. समरसतावादाचा पुरस्कार करणारं लोक आहेत. काही अभिसरणवादी आहेत. जसं सामाजिक अभिसरणाचा समझोता काँग्रेस, रिपब्लिकन सोसायटी त्यासाठी म्हणजे आपण हे करावं. समरसता म्हणजे आपण एकमेकाशी भेटावं. अभिसरण म्हणजे सामाजिक एकमेकात मिसळावं. पण बाबासाहेबांची भूमिका टोटल चेंज, सम्यक परिवर्तन. आम्हाला परिवर्तन पाहिजे सामाजिक. बाबासाहेबांचा पहिलाच जो कास्ट इन इंडिया जो निबंध आहे पहिलाच, त्याच्यामध्ये त्यांनी लिहिलं इथल्या मला सामाजिक काय त्यांनी सोशल रिकन्स्ट्रक्शन हा शब्द वापरलेला आहे. सामाजिक पुनर्रचना करायची. म्हणजे बाबासाहेबांचा आंबेडकर हा मूलभूत आणि परिवर्तनवादी आहे. त्याच्यामुळे हे समाजामध्ये आता जे आणि डाव्या चळवळीमध्ये किंवा पुरोगामी चळवळीमध्ये जे जिद्दीने लोक लढत होते, आपले मुद्दे मांडत होते तात्विकदृष्ट्या, आता हे सगळे मागे पडलेले आहेत. आणि एक विचारसरणी जी संविधान विरोधी आणि परिवर्तनवादी विरोधी तिथे तिथे विरोधी राहण्यासाठी आपल्याला बाबासाहेबांचं संविधानातले जे तत्त्वज्ञान आहे, त्या तत्त्वज्ञानाचा गाभा म्हणजे स्वातंत्र्य, समता, बंधुत्व आणि एक संबंध समाजाची एक सामाजिक आर्थिक न्यायाची भूमिका याच तत्त्वावर आपल्याला जावं लागेल. आता हे खूप आपण थकलो आता हे सगळे परिवर्तनवादी डावे आणि हे करून मला वाटतं. पण आता वर्तमानाची आपल्याला चाहूल ही कळली पाहिजे. आंबेडकरवाद्यांना कळली पाहिजे, मार्क्सवाद्यांना कळली पाहिजे. परिवर्तनवादी जे जे प्रवाह आहेत सगळ्या सांस्कृतिक क्षेत्रातले, सामाजिक क्षेत्रातले यांना कळलं पाहिजे. आणि बाबासाहेबांचं संविधानाचा मूल्यगर्भ जी जाणीव आहे संविधानाची, जी मूल्य आहे ती जपण्यासाठी एकत्र आलं पाहिजे असंच मला वाटतं. सध्याचा एक विषय आहे, की संजय गायकवाड जे शिंदे गटाचे नेते आहेत, त्यांनी शिवाजी कोण होता या पुस्तकावरती आक्षेप घेतला. आक्षेपासोबतच त्यांनी प्रकाशकालाही शिवीगाळ केलाय. तुम्ही ती बातमी पाहिलीच असेल. तर काय वाटतं एकंदरीत तुमचं मत काय आहे त्यावर? असल्या बिनडोक लोक आणि न वाचता लोकांबद्दल जास्त प्रश्न हल्ली एक आपण बघितलं की संबंध मीडिया आणि संबंध जी प्रचार माध्यमं आहेत याच्यावर ह्याच गोष्टी जातात. म्हणजे काय संबंध लोकांच्या धार्मिक भावना किंवा मूळ प्रश्नावरून लक्ष विचलित करणारे. आज समाजामध्ये शेतकऱ्यांच्या आत्महत्या होतात त्याच्यावर किती चर्चा होते. विद्यार्थ्यांच्या जिल्हा परिषदेच्या सगळ्या शाळा बंद होतात त्याच्यावर किती चर्चा होते. बेकारी वाढत चाललेली आहे त्याच्यावर किती चर्चा होते. समाजामध्ये ज्या स्त्रियावरती आज जे आपण खरातांच्या रूपाने जे बघतोय ज्या पद्धतीने ती प्रबोधनाची चळवळ उभी राहायला पाहिजे. पण प्रबोधन विरोधी शक्तीलाच आपण हे देतो. संजय गायकवाडाला याची म्हणजे त्यांनी ते पुस्तक वाचलंही नसेल 40 वर्षापूर्वी. पण मला एक बरं वाटतं की त्यांच्यामुळे पुस्तकाचे राजा शिवाजी कोण होता याची मागणी वाढलेली आहे. त्याच्यामुळे हो. मी लोक त्यांना अटक गुंडा दाखल करावा वगैरे म्हणतो त्यांचा सत्कार करावा. कारण त्यांनी शिवाजी कोण होता या पुस्तकाचं इतकी मागणी आणि गावोगाव आणि गावातली एक प्रकारे विद्या एक प्रसिद्धी प्रसिद्धी वाढली. आणि चांगलं झालं एक प्रकारचं. त्या प्रकारचं त्याच्यामुळे काही लोकांची अडचण झाली ना, त्यांचंही समर्थन करावं लागलं. राज्याचे मुख्यमंत्री म्हणाले ना त्यांनी पुस्तक वाचलंय का? आता त्यांनी अडचण त्यांचा शिवाजी हा गोवर्धन ब्राह्मण प्रतिपालक आहे आणि आपला शिवाजी पानसरेंचा शिवाजी हा रयतेचा शिवाजी आहे. रयतेचा शिवाजी आज या संजय गायकवाडामुळे लोकात गेल्यामुळे मी त्यांचे आभारच मानतो. त्यांनी म्हणजे त्याला काय आणि असल्या लोकांना काय उत्तरं देत बसायची, निषेध काय करायचा. एक गृहीतच धरून चाललेलो आपण. पुस्तकांना प्रसिद्धी मिळणं हे एक प्रसिद्ध नाही चांगली गेलं ना गोष्ट लोक, झाली चांगली त्यातून. गोष्ट झाली. त्याच्यावर चर्चा व्हावी ना. आता राम आता एकेरी उल्लेख केला. हं. आपण रामाला काय म्हणतो? राम हा सगळीकडे पूजला. राम हा एकेरीच आहे ना. आणि एकेरी उल्लेख असलेली पुस्तकं आहेत ना. प्रबोधनकार ठाकरेचं दगलबाज शिवाजी हे पुस्तक आहे. नंतर मेहेंदळेंचं आहे शिवाजी मेकिंग काहीतरी इंग्लिशमध्ये शिवाजीच आहे ना. आणि आपण मुलं पण खेळताना शिवाजी काय तो खेळ होता ना आपल्याला. असं एक मुलं खेळायची पूर्वी. शिवाजी काय असं मला तो आठवतोय लहानपणी. हे
संबंध एक राजकारणात एक प्रसिद्धी मिळवण्याचं आणि आपण काहीतरी फार हे अ, शिवाजी महाराजांचं हे पाईक आहोत असं दाखवण्याची हमक लागली. खरं म्हणजे शिवाजी महाराजांचे विचार काय होते? 18 पगड जातीच्या हं. लोकांना संबंध त्याच्यात मुस्लिम दर्या त्यांचा दर्या खान, दौलत खान हा तर त्यांच्या आरमाराचा प्रमुख होता. म म मदर का मुराद मदर तो काय त्याचं मदारी. हे सगळे त्याचे शिवाजी महाराज सगळे शिव, मांगवशी, राम सगळे सगळे लोक शिवाजी जात शिवाजीचे विचार, शिवाजी महाराजांचे विचार आत्मसात करणं हे खरं अर्थाने ते त्यांना नको आहे. फक्त शिवाजी जो मुसलमान विरोधी रंगवला गेला होता त्या काळात. आता ते राजकीय राजे लोकांची युद्ध असतात. शिवाजी मुस्लिम तर काही धर्माविरुद्ध नव्हते. ते राजा लोकांची लढाई होती. मुस्लिम लोक ठेवलेच नसते त्यांच्या आरमारांचा प्रमुख त्यांनी सैन्यामध्ये. तर असे मेहतर मदारी त्यांचं नाव मगाशी सांगितलं ते. जाती सगळे लोक होते. त्याच्यामुळे संजय गायकवाड सारखे लोक आणि तसं ही प्रवृत्तीच आहे, ही बळावत चाललेली आहे. तिला आपण सगळ्यांनी पायबंद घातला पाहिजे. पण त्याला जी अवाजवी प्रसिद्धी दिली जाते आणि तेच असलेच मुद्दे चर्चिले जातात जे माध्यमातून लोकांच्या मूलभूत प्रश्नावरून एक ती त्याने नजर हटवून वेगळ्या भलतीकडे लोकांना अडकवून ठेवणं त्याचाच हा एक भाग आहे असं मला वाटतं. पुस्तकांचा विषय निघालाच आहे, तर सर तुमचं जे पुस्तक होतं पॉइझन ब्रेड करून, तर ते जागतिक पातळीवरती गाजलं. काय म्हणजे एक संकल्पना होती? त्या काळामध्ये दलित साहित्याचं ते इंग्रजीमध्ये जावं त्या प्रिया आडरकर नावाच्या ओरिएंट लॉन्ग्मनमध्ये संचालिका होत्या. आणि त्यांनी दया पवारांच्या विटाळ वगैरे आणि त्यांना एक पूर्व परिवर्तनवादी विचार. त्यांना दलित साहित्याचं त्या ओरिएंट लॉन्ग्वेजच्या होतं, तर ते संपादकाचं काम माझ्याकडे आलं नंतर. आणि ते इतकं पुस्तक ते गाजलं महाराष्ट्रात काय म्हणजे दलित साहित्य त्याच्या अगोदर हिंदीमध्ये गेलं होतं. कमलेश्वर यांनी सारिका मासिक होतं त्यांचं टाइम्स ऑफ इंडियातर्फे त्याचे 2 अंक काढले होते सारिकाचं. भारतात हिंदीत्व यायलाच गेलं होतं. पण ते इंग्रजीमध्ये आल्यामुळे त्याच्यात भाषणं आहेत, मुलाखती आहेत, म्हणजे वाद्य चर्चा ज्या आहेत दलित साहित्यावरच्या त्या आहेत, कविता आहेत, चरित्रातले उतारे आहेत सगळेच ते आणि भाषणं पण आहेत सगळे. ते इतकं गाजलं त्याचं भाषांतर, की ते देशातल्या भारतातल्या प्रत्येक विद्यापीठामध्ये ते शिकवलं गेलं मुंबईत, जगातल्या पण. आणि म्हणजे मला अभिमानाची गोष्ट स्वतःची हे सांगत नाही. मी ज्यावेळेस साऊथ आफ्रिकेत गेलो, त्यावेळेस माझे त्या पुस्तकाविषयी तिथल्या युनिव्हर्सिटीत शिकवलं जायचं तिथे ते. आणि ती नेल्सन मंडेलापर्यंत हे गेलं ते सगळ्यांनी. मी पॅन्थरचा कार्यकर्ता एक दलित पॅन्थरचा. त्याच्यामुळे नेल्सन मंडेलांना फार बरं वाटलं आणि त्यांना मला बोलावून त्यांचं आत्मचरित्र आहे, लाँग वॉक टू फ्रीडम, ए डिअर अर्जुन डांगळे विथ बेस्ट कॉम्प्लिमेंट असं लिहून दिलेलं आहे. म्हणजे माझ्या आयुष्यातला म्हणजे हा चळवळीचाच सन्मान आहे. व्यक्तिगत असलं तरी हा आंबेडकर या चळवळीमुळेच मला हा सन्मान मिळाला. तो फार मोठा आहे आणि आज जगातल्या सगळ्या युनिव्हर्सिटी म्हणजे 25-26 वर्ष उलटून गेली तरी त्याच्या आवृत्त्या अजूनही निघतात आणि अजूनही खपतात त्याच्यावर. अच्छा ह्या संबंध त्या पुस्तकाच्या. त्याच्यामुळे पॉइझन ब्रेडमुळे मला एक अतिशय सन्मान मिळाला आणि मला ते त्याचं समाधान वाटतं. आणि याचप्रमाणे तुमचा एक कविता संग्रह आहे, छावणी हालते. होय. तर त्यातली तुमची कुठली आवडती कविता आहे? कारण हे पुस्तक देखील खूप तुफान गाजलेलं आहे. छावणी हलते. खूपच ते गाजलेलं आहे. त्याच्यामध्ये 2 म्हणजे मला ती जितक्या ह्याच जी छावणी हलते अशी ही जी कविता, ही त्या काळात खूपच गाजली होती. छावणी म्हणजे आम्ही दलित पॅन्थरचं जे पूर्वी ते शाखा म्हणायचे, विभाग म्हणायचे ना, तर म्हटलं आपण नाही, आपण लढवय्ये आहोत. आपण ही छावणी आपल्या ज्या ब्रँच आहे शाखा, त्यांना छावणी म्हणायचं. शाखा काय म्हणायचं काही यांचं अनुकरण कशाला? कारण आपण लढवय्ये आहोत छावणी. आमचं मंत्री आणि तिकडच्या ब्लॅक पॅन्थरचं मंत्रिमंडळ पण संरक्षण मंत्री, अशा पद्धतीचं तिथे ते सगळं होतं पदाधिकारी. तर ती छावणी कविता मला खूप आवडते ती त्याची. त्याच्यातल्या तू गात राहा भुके कंगालाचा जुलूस होऊन, तू गात राहा मुक्तिवाहिनी होऊन, तू गात राहा चौदार तळ्याचा सत्याग्रह होऊन, तू गायलाच हवे
त्यांनी त्यांच्या बंदिस्त सूर्याकडे कूच करेपर्यंत तू गा गा बिंदास गा, छावणी हलती, छावणी हलते आहे, छावणी हलू लागली आहे, छावणी हलते आहे. असं त्या कवितेचं खूपच म्हणजे त्या काळात ती घेतलेत ते संबंध ती कविता. त्या कवितेचं आपण आता बोललोय, त्यानुसारच मला तुमचं मत विचारायला आवडेल, की रामदास आठवले जे आहेत ते तुमच्या जवळचे आहेत. प्रकाश आंबेडकर देखील तुमच्या जवळचेच आहेत. सगळेच तर माझ्याकडे हां, सगळेच जोगेंद्र म्हणजे सगळेच जे नेते म्हणजे एकंदरीत आहेत. पण आपण बघतो, की अनेकदा रामदास आठवले यांनी युतीसाठी प्रकाश आंबेडकरांना साथ घातलेली आहे. तर काय वाटतं तुम्हाला ही युती होईल का भविष्यात किंवा झाली पाहिजे का? नाही, मला वाटतं रिपब्लिकन ऐक्य हे अध्यात्मासारखं झालेलं आहे आता ते विषय. फार त्याच्यावर चर्चा करण्यात काय अर्थ नाहीये. कारण अनेक लोकांचे हितसंबंध निर्माण झालेले आहेत. अनेक लोकांचे वेगवेगळे विचार, वेगवेगळ्या युत्या झालेल्या आहेत. अनेक लाभार्थी आहेत याच्यातले आणि सामाजिक जाणीव जी एकेकाळी रिपब्लिकन किंवा आंबेडकरी चळवळीमध्ये होते किंवा निष्ठा होती, ती कुठेतरी सातत्याने धूसर होत चाललेली आहे. आणि त्याच्यानंतर इथले प्रस्थापित वर्ग सातत्याने असे प्रयत्न करतात, ज्यांना हे नको आहे सगळं, युनिटी वगैरे, निराळ्या माध्यमातून मग ते एखाद्या याच्यावर हे करण्याकरता आता हरकत नाही बोलायला, की आपल्यातला एक माजी सरन्यायाधीश एक जातो आणि एका बाबांच्या बरोबर त्याचे आशीर्वाद घेतो आणि त्यांना एक परंपरा होती त्या घराण्याला, गवई साहेबांच्या. हे आंबेडकरी चळवळीच्या दृष्टीने कितपत अशा परिस्थितीमध्ये हे वेगवेगळे इंटरेस्ट तयार झालेले आहेत. लोकांना स्वतःच्या पदाची, लाभाची आणि पोझिशन ज्याला आपण म्हणतो प्रतिष्ठेची, एक वेगळी व्याख्या त्यांनी तयार केलेली आहे. आणि त्याच्यामुळे चळवळीचं जो मूळ गाभा आहे विचारसरणीकरता, जो मूल्यगौरव जाणीव आहे त्याच्यातली, ती विरळ होत चाललेली आहे. त्याच्यामुळे हे प्रकार घडत चाललेले आहेत संबंध. त्याच्यामुळे ऐक्य नावाची गोष्ट, पॉलिटिकल ऐक्य हे होत नाही. पण ट्रू एक आहे, की आंबेडकरी विचार अजून जिवंत आहे. हे त्याच्यातलं सगळं. मी तुम्हाला मगाशी सांगितलं, संघटनात्मक पातळीवर किंवा वैचारिक व्यक्तिगत पातळीवर आंबेडकरी विचारधारा किंवा ही अशी धुसर वाढत असली, तरी ही लोकांच्यामध्ये आंबेडकरी जाणीव तरुण कार्यकर्त्यामध्ये विशेषतः, जे आज फारसे व्होकल होत नाहीत किंवा एकतर संघटित होऊन पॅन्थरसारखी चळवळ उभी करत नाही, पण ती जाणीव आहे आणि याचा कुठेतरी काही काळानंतर मगाशी सांगितल्याप्रमाणे हे होईल असं मला वाटतं. काय भविष्य असेल चळवळींचं? चळवळीचं भविष्य असतं. कारण काय, मी मगाशी सांगितलं ना, प्रत्येक पिढी स्वतंत्र राष्ट्र असते आणि ज्या प्रमाणात प्रश्न उपस्थित होत जातील, आजही म्हणजे छोटी-छोटी माध्यमं असतील तुमच्यासारखी चॅनल्स, निराळे हे माध्यमं, प्रचार माध्यमं किंवा संस्था, संघटना, संविधान परिषद होतात, साहित्य संमेलन होतात, चळवळीतले आंबेडकर जयंती नाचतात. म्हणजे नाचलं तरी काय हरकत नाही, जयंतीला नाचून आणि वाचून दोन्ही आपल्याला बाबासाहेब हे वाचायचे आहे आणि ते राहतील. आता ते कुठच्या स्वरूपात राहतील, कारण एक तर टेक्नॉलॉजी इतकी, आता एआयचं युग आलंय. हं. आर्टिफिशियल इंटेलिजन्समध्ये, या चळवळीमध्ये विज्ञानाचं हे वाढत चाललंय. एकीकडे विज्ञानाचा प्रभाव वाढत चाललाय आणि दुसरीकडे अंधश्रद्धा आणि चमत्कारीच्या नावाखाली असलेली विचारसरणीचाही एक उदय होत. अशा द्वंद्व जे चाललेलं आहे, या द्वंद्वातून निश्चितपणे चांगलं घडेल आणि एक नवा भारत आपली घडवण्यामध्ये आंबेडकरी चळवळीतली पुढे अग्रेसर असेल, असा माझा ठाम विश्वास आहे. आणि तुम्ही सध्या समाजाला म्हणजे काय संदेश द्याल, की ज्याने आंबेडकर चळवळ अधिक बळकट राहील? समाजाला संदेश वगैरे गरज नाही, म्हणजे बाबासाहेबांनीच दिलेला आहे संदेश. शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा. आपण शिकलेलो आहोत, संघर्षही करत असतो. परंतु मगाशी सांगितल्याप्रमाणे भूतकाळाच्या ह्याच्यात न अडकता संबंध ह्याच्यात वर्तमानाचं जे वास्तव आहे, आंबेडकरी चळवळीच्या दृष्टीने आणि आंबेडकरी विचाराच्या दृष्टीने, तत्वज्ञानाच्या दृष्टीने, विशेषतः बाबासाहेब आंबेडकरांना जो नवा भारत निर्माण करायचा होता,
मूल्याधिष्ठित अशा स्वातंत्र्य समता आणि बंधुत्वावर तो विचार करण्यासाठी आपण आपण आहोत त्या ठिकाणी आपलं जे योगदान आहे ते दिलं पाहिजे. सगळ्यांनीच काही शहीद होण्याची गरज नाही. पण ज्या ज्या ठिकाणी आहोत त्या त्या ठिकाणी आपापल्या कुवतीप्रमाणे योगदान दिलं पाहिजे. हेच मी या आजच्या तरुणाला सांगू शकेन. मग ते साहित्यात असो, सांस्कृतिक चळवळीत असो आणि ते करतायत. हे मोठ्या प्रमाणात वाढलं पाहिजे आणि पहिल्यांदा प्रबोधनाची चळवळ वाढली पाहिजे. कारण बाबासाहेबांनी सांगितलं, पहिल्यांदा कुठचीही क्रांती होण्या अगोदर एक प्रबोधनाची चळवळ मोठी असते. ती प्रबोधनाची चळवळ वाढली पाहिजे आणि आपले तरुण म्हणजे बाबासाहेब आंबेडकर आणि तत्काळ मग मग त्याच्यामध्ये थोडेफार जे होऊन गेले गांधीपासून फुले, शाहू महाराज, शिवाजी महाराज या सगळ्यांच्या वैचारिक वैचारिक समन्वयातून एक राष्ट्र घडवण्याचा प्रयत्न हा मोठ्या प्रमाणात भविष्यात होईल आणि तो करावा. त्यासाठी प्रबोधनाची चळवळ ही अधिक सांस्कृतिक आणि सामाजिक पातळीवर बळकट करावी. एक मूल्याधिष्ठित असा एक समाज निर्माण करण्यासाठी आणि एक मिल्ल घेऊन ही चळवळ उभी राहू प्रबोधनाची, अशी माझी तरुण कार्यकर्त्यांना विनंती. खूप खूप धन्यवाद सर. सरांनी आपल्याला खूप सुंदररित्या आंबेडकरी चळवळ आणि दलित पॅंथर यांचा इतिहास सांगितला. खूप छान आपल्याला त्यांनी समजावून सांगितलं आहे कशाप्रकारे गोष्टी होत्या आणि काय गरज आहे सध्याच्या स्थितीमध्ये समाजात एक समता नांदण्यासाठी. तर सध्या या पॉडकास्टमध्ये मी इथेच थांबतेय. पुन्हा भेटूयात एका खास व्यक्तिमत्वासह. तोपर्यंत बघत राहा आवाज इंडिया मराठी, शोध सत्याचा.